नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी आहेत. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर काय चित्र महाराष्ट्राचं दिसतं साधारणतः यावर आम्ही चर्चा करणार आहोत. काय महत्वाचे की फॅक्टर वाटतात? म्हणजे निवडणुकाच्या ज्या तारखा घोषित झाल्या आहेत तर त्या फार मला वाटतं शेवटच्या टप्प्यामध्ये काही आपल्याला फार दिसत नाही. म्हणजे मतमोजणी आणि सरकार स्थापन करण्याची जी काही तारीख आहे 26 नोव्हेंबरच्या पूर्वी, त्यात त्रिशंकू समजा निवडणूक झाली किंवा अपक्ष खूप निवडून आले तर सत्ता स्थापन करण्यात जर काही अडचणी महायुती आणि महाविकास आघाडीला आल्या तर खूप कमी दिवस तुम्हाला मिळतात. म्हणजे हाच ऍक्च्युली तुम्ही शेवटचा प्रश्न झाला. म्हणजे काय होऊ शकतं शेवटच्या दिवशी जर 3 दिवसाचा जो विंडो पिरियड इलेक्शन कमिशनने जो दिलेला आहे. ऍक्च्युली 3 दिवसाचा विंडो पिरियड हा खूप तसा बघायला खूप कमी आहे. बरोबर. मला असं वाटतं एक प्रकारे हा मेसेज सुद्धा आहे. एक तर तुम्ही सरकार बनवा, यू सरेंडर और मेक द गव्हर्नमेंट, आणि नंतर 3 दिवसामध्ये राष्ट्रपती राजवट ही महाराष्ट्रात लागू शकते. मागच्या वेळेला तो अवधी खूप मोठा होता. प्रत्येकाला वेगळ्या 5-5 दिवसाच्या 3-3 दिवसाची संधी देण्यात आली होती सरकार स्थापनेच्या. त्याच्यानंतर एक लास्ट रिसॉर्ट म्हणून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लावली होती. मला असं वाटतं की ह्या वेळेला 3 दिवसाच्या विंडोमध्ये म्हणजे खूप अशी घटना जर नेक अँड नेक फाईट असली किंवा थोड्याफार इकडे तिकड्यांची जर जुळाजुळव असली तर लगेच राष्ट्रपती राजवटची एक काय म्हणतो आपण हँगिंग सोड दोघी आघाड्यांवरती असणार आहे. बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा होता म्हणून आपण त्यावर आज जरा आधी चर्चा केली. काय की फॅक्टर्स तुम्हाला वाटतात? आता बघा, महाविकास आघाडीने गद्दारांचा पंचनामा म्हणत अगोदरच सांगून टाकली की त्यांना काय सांगायचं, त्यांचे आरोप कुठले आहेत महायुती सरकारवर. महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यानंतरचं चित्र आपल्याला काय वाटतं? कुठल्या दिशेने ही निवडणूक जाईल? बघा, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विधानसभेची निवडणूक बघितली पाहिजे. लोकसभेची ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला लोकल जे मुद्दे होते, प्रामुख्याने इथले 2 प्रादेशिक पक्ष तोडणे किंवा सरकार उद्धव ठाकरेचं पाडणं किंवा इथले जे प्रोजेक्ट असतील, मोठमोठे जे प्रोजेक्ट जॉब जनरेट करू शकणारे ते गुजरातमध्ये घेऊन जाणे, मराठी अस्मिता असेल किंवा शेतकऱ्यांचा जो रुरल डिस्ट्रेस नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा ऊस असेल किंवा कांदा असेल, यांना भाव नसणं आणि सर्व रुरल डिस्ट्रेस आणि या सर्व मराठा अजिटेशन या सर्वांचा परिपाक म्हणून आपण लोकसभेची निवडणूक बघितली होती. ऍक्च्युली लोकल इश्यूज होते, पण त्या लोकल इश्यूजनी लोकसभेच्या निवडणुकीवरती खूप मोठा इम्पॅक्ट केला होता आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी 23 खासदार जे निवडून 2019 मध्ये आले होते ते 9 खासदारांवरती गेले आणि काँग्रेस यांच्या एकच खासदार निवडून आला होता 2019ला. ते डायरेक्ट 13 आणि एक अपक्ष असे 14 खासदार त्यांचे निवडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे काही नसताना त्यांनी म्हणजे 80% स्ट्राईक रेट घेऊन 8 खासदार त्यांचे निवडले. उद्धव ठाकरेंची सुद्धा 9 निवडले. एकनाथ शिंदेने बऱ्यापैकी बाजू मारली आणि सर्वात जास्त मोठं नुकसान हे अजित पवार यांचे झालं. स्वतःची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात, सुप्रिया सुळे विरोधात हे हारल्या. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर लोकसभेला लोकल मुद्दे हावी झाले किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स झाला किंवा इम्पॅक्ट झाला तर लोकल इलेक्शन जेव्हा होणार आहेत, 20 तारखेला त्यांचं मतदान आहे आणि 23ला काउंटिंग आहे, हे मुद्दे चालणार नाहीत का? हा सर्वात मोठा प्रश्न एक राजकीय आपण विश्लेषक म्हणून, पंडित म्हणून किंवा एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं. त्याच्यामुळे हे मुद्दे पुन्हा चर्चेला येतील. आता त्याचा इम्पॅक्ट, त्याची जी इंटेन्सिटी ही किती असेल हे बघणं खूप महत्वाचं असेल. ज्या इंटेन्सिटीने लोकांनी भारतीय जनता पार्टी विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात वोटिंग केली तीच इंटेन्सिटी ह्या विधानसभेच्या मध्ये असणार आहे का? हा सर्वात मोठा कडीचा प्रश्न आहे. आता दुसरा मुद्दा, सातत्यानं गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलंय की महायुतीची जी दारोमदार आहे ती लाडकी बहीण योजनेवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जर उद्या शेतकरी, छोटे उद्योजक जर हे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत जसे ते त्यांच्या विरोधात गेले आणि त्यांच्या जागा कमी झाल्या तर या लोकांसाठी काही उपाययोजना करून सुद्धा यांची मतं आपल्याला मिळतील का याची शाश्वती त्यांना कदाचित नसेल. पण
स्त्रियांच्या बाबतीत मात्र भूमिका वेगळी असते. त्यांना जर काही आपण योजना लागू केली, त्यांना थेट फायदा आपण त्यांच्या अकाउंटमध्ये दिला, तर त्यांचं मन परिवर्तन होण्याची शक्यता जास्त आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये. हे एक कारण असू शकेल. आणि आज पण तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं महायुतीच्या, की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे काही आरोप प्रत्यारोप महाविकास आघाडीचे नेते करतात, की गंगाजळी खाली होते, तेवढं बजेट नाही, पुढच्या वेळेला हे काही लागू होणार नाही, आणि 45,000 कोटी रुपयाचा सगळा हा निधी जो लागू केला गेला आहे, त्यामुळे इतर योजना कशा फसल्या वगैरे असे महाविकास आघाडीचे आरोप आहेत. त्याला उत्तर देण्यामध्ये खूप वेळ अजित पवारांचा गेला. खूप महत्वाचा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजना आणि लोकांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जाणं, पर्टिक्युलरली महिलांच्या अकाउंटमध्ये, त्याचा इलेक्शनवरती काय परिणाम, म्हणजे एक प्रकारे ही ब्राईब झाली, लिगलाइज ब्राईब मतदानांना इलेक्शनच्या मुहूर्तावरती. मला वाटतं हा खूप सिरियस विषय आहे आणि याला डिकोडिंग आपण 3 फॅक्टरनी केलं पाहिजे. एक सोशल, एक इकॉनॉमिकल आणि एक पॉलिटिकल या फॅक्टरने. सोशल फॅक्टर याच्यामध्ये डिकोडिंग करताना मला असं जाणवतं की आपल्याकडे एक फेमिनिझम नावाचा प्रकार आहे, पण तो एवढाही मोठा नाही जो युरोप आणि अमेरिका या कंट्रीजमध्ये किंवा या प्रांतामध्ये. त्याच्यामुळे वुमन ॲज अ इंडिपेंडंट वोटर म्हणून आपल्याकडे वोट बँक अजून सुद्धा भारतामध्ये नाहीये. आपल्याकडे जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये कलेक्टिव्ह डिसिजन होत असतात. फॅमिलीचा कुटुंब प्रमुख, ती महिला असो किंवा तो कुटुंबाचा व्यक्ती प्रमुख असो, ते डिसिजन घेतात आणि त्याच्यानुसार वोटिंग जनरली होत असते. जेव्हा ती वोटिंग जेव्हा डिस्कशन होईल त्यावेळेला ती महिला सांगेल की मला माझ्या अकाउंटमध्ये 1500 आले, पण त्याच कुटुंबातला एखादा तिचा मुलगा किंवा भाऊ असेल, तो सांगेल मी MSc झालोय, मी BEd झालोय, मी इंजिनिअरिंग केले, मी मेडिकल केले आणि मला जॉब नाही, 2 वर्षापासून मी फिरतोय. त्याच कुटुंबातला तिचा नवरा असेल, तो शेतकरी असेल, तो सांगेल माझ्या कापसाला 10 वर्षापूर्वी 10,000 8,000चा भाव होता, माझ्या सोयाबीनला 8,000चा भाव होता, ती सोयाबीन आता 4,000 3,000ने विकली जाते, तोच कापूस 5,000ने विकले जातो, तोच कांदाला भाव होता, तो कांदा आज कुठल्या बाजार. त्याच्या उलट अजून सांगू शकतात किंबहुना की GSTच्या मार्फत 18% खतं असतील, बी बियाणे असतील, याच्यावरती 18% GST असल्यामुळे म्हणजे 1 लाखाची जरी खरेदी त्यांनी केली, शेतकऱ्यांनी 18,000 डायरेक्टली त्यांच्या अकाउंटमधून हे सरकारच्या अकाउंटमध्ये जातात आणि 2-3 हजार जर त्यांच्या अकाउंटमध्ये, ते सुद्धा एक गोडा बेरीज असेल किंवा कॅल्क्युलेशन असतील, ते कुटुंब करेल आणि कॉन्शियसली मग ते कुटुंब एक डिसिजन घेतील की आपल्याला महायुती सरकार पाहिजे की आपल्याला महाविकास आघाडी सरकार पाहिजे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा झाला तुझं सोशल आणि इकॉनॉमिकल अँगल. पॉलिटिकल अँगल जर विचार करायचं झालं तर या मागच्या काळामध्ये जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेले किंवा अनेक दुसऱ्या राज्यांमध्ये सेटल झाले, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजींची प्रतिमा पडली, त्याच्यामध्ये करप्शन झाले, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असेल किंवा महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक त्याला अंडरकरंट म्हणा की एक सुप्त भावना असते की गुजराती लोक असतील किंवा बाहेरचे लोक येऊन आपल्यावरती राज्य करतात किंवा आपल्या राज्यातल्या जमिनी अनेक लोकांना हे एक वाटणं सुरू झालंय की महाराष्ट्रातली गंगाजळी पूर्णपणे संपलेली आहे. आजच एक लोकसत्तेमध्ये कार्टून होतं, ते 3 लोक बाहेर आहेत आणि अलमारीमध्ये फक्त 10 रुपये पडलेले आहेत. ते विचारतात एकमेकांना की हे 10 रुपये कोणाला दिलं तर आपल्याला मतदान मिळेल. याचा अर्थ क्लिअर आहे की महाराष्ट्राचा जो काही बजेट आहे किंवा जी गंगाजळी आहे पूर्णपणे मला असं वाटतं ड्रेन आउट झालेली आहे आणि पुढे महाराष्ट्र जो एक विकसित, एक प्रगतशील, एक इंडस्ट्रियल राज्य होतं, ते राज्य एक बिमारू स्टेट बनेल का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न लोकांमध्ये चर्चेला जाऊ शकतो. बरं, दुसरा यातला एक शेवटचा मुद्दा, माझा प्रश्न असा आहे सुधीर, की इतका प्रचंड मोठा निधी लाडकी बहीण योजनेला, आणखी काही ज्या आवश्यक योजना आहेत म्हणजे ज्या त्यांना मतं मिळून देऊ शकतील, पण बाकी अशा अनेक योजना आहेत की तिथे खडखडाट आहेत. म्हणजे समजा काही कंत्राटदारांनी काही कामं केली असतील पण त्यांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत, अशा काही गोष्टी कानावर येत आहेत. हा नक्कीच. मग आपण जर मंत्रालयाच्या परिसरातच आहोत म्हणून आपण जर मंत्रालयाच्या सेक्रेटरी असतील किंवा डेस्क ऑफिसर असतील किंवा जॉईंट सेक्रेटरी असतील यांची जर खासगीत गप्पा मारले तर ते सुद्धा सांगतील की त्यांचे पगार दिवाळीचे किंवा दिवाळीनंतर निघतील का, हा सुद्धा त्यांच्यामुळे मोठा प्रश्न आहे. अनेक शिक्षकांचे पगार 2 महिन्यापासून पगार झाले नाही, पण एकीकडे त्याच गावातल्या लाडकी बहिणी बँकेच्या पुस्तक घेऊन फिरते आणि तिच्या अकाउंटमध्ये पैसे काही न करता जमा होत आहेत. दुसरीकडे त्याचा एक ऍडव्हर्स इम्पॅक्ट असा होता की शेतकरी त्याला कापूस काढण्यासाठी, सोयाबीन काढण्यासाठी जो मजूर लागतो तो मजूर त्याला मिळत नाही. मिळत असेल तर त्याची दुप्पट तिप्पट मजुरी ही झालेली आहे. म्हणजे इनपुट कॉस्ट इनफॅक्ट तुमची वाढते या सर्व गोष्टींमुळे. असा हा सर्व म्हणजे त्याला काय म्हणा आपण एक कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे एखाद्या गोष्टीला खूप मोठे कॉन्सिक्वेन्सेस असतात. ते कॉन्सिक्वेन्सेस पण या गोष्ट लोक विचार करतील मतदानाच्या वेळेला. खूप धन्यवाद सुधीर. धन्यवाद. खूप धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिला. धन्यवाद.